कॉपर बॉटल खरोखर सेफ आहे का? किंवा त्यामधून आपण रोज पाणी पिलं पाहिजे का? ते पाणी कोणी घ्यावं आणि कोणी घेऊ नये, आज आपण समजून घेणार. कॉपर बॉटममध्ये अँटीमायक्रोबियल आणि अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात. साधारणतः 6 ते 8 तास हे आपण कॉपर बॉटलमध्ये पाणी ठेवून पिऊ शकतो. मेनली याचे फायदे काय आहेत? तर पाण्यामधील जे काही बॅक्टेरिया असतात ते काढण्याचं काम कॉपर करतं. त्याच्यानंतर सपोर्ट डायजेशन, म्हणजे आपल्याला जे काही डायजेशन, आपली पचनशक्ती चांगली करण्यासाठी कॉपरचा रोल आहे. आणि त्याचप्रमाणे इम्युनिटी वाढवतं. आयर्न मेटाबॉलिझम, म्हणजे जे काही आपण आयर्नचे टॅबलेट्स घेतो किंवा आपण आयर्न फूड जे जेवणासोबत घेतो तर त्याला पचवण्यामध्ये कॉपरचा रोल असतो. स्किन चांगली ठेवतं, आपले केस वाढवतं. तर अशा पद्धतीने आपण बघत आहोत की कॉपरच्या पाण्याचे फायदे काय आहेत. आता कोणी हे घ्यायचे नाही आहेत, तर विल्सन्स डिझीज नावाचा एक आजार आहे. त्या आजारामध्ये आपण कॉपरचं पाणी नाही घेतलं पाहिजे, ज्यामध्ये लिव्हरमध्ये प्रॉब्लेम असतो. तसेच ऑलरेडी लिव्हर डिसऑर्डर आहेत, म्हणजे सिरोसिस आहे किंवा हिपॅटायटिस आहे. लिव्हरचे कोणतेही आजार जर असतील, जसं कारण लिव्हर हा असा एक ऑर्गन आहे जो कॉपर स्टोअर करतो, पण त्याला जास्त मेहनत घ्यावी लागते. आणि कॉपर म्हणजे तांबं जितकं आपण पाण्यामधून घेऊ तितकं लिव्हरला जास्त मेहनत लागते आणि ताण अतिरिक्त पडतो आणि स्टोअर करायची कॅपॅसिटी कमी होते. मग जितकं तुम्ही कॉपर जास्त घेताल पोटामध्ये तितकं लिव्हरला अजून त्रास होऊ शकतो. किडनी डिझीज, ज्यांच्या किडनी फेल झाल्यात, क्रिएटिन लेवल वाढलेलं आहे किंवा किडनी स्टोन आहे, त्यांनी कॉपरचं पाणी घ्यायचं नाही आहे. त्याचप्रमाणे गॅस्ट्रो इश्यूज, म्हणजे ज्यांना सिव्हिअर ॲसिडिटी आहे किंवा गॅस्ट्रायटिस आहे, अल्सर आहे, अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे, त्यांनी पण कॉपरचं पाणी टाळायचं आहे. सतत ताप येतो किंवा उलटी, डायरिया यासारखे प्रकार जर असतील त्या लोकांनीसुद्धा कॉपरचं पाणी पिणं टाळायचं आहे. आता आपण बघूयात की सेफ गाईडलाईन्स काय आहेत ते. सेफ गाईडलाईनमध्ये जे काही पाणी आपण कॉपरमध्ये घेणार आहोत ते साधारणतः 6 ते 8 तासाचं असावं, ओव्हरनाईट ठेवलेलं. त्यानंतर 1 ते 2 ग्लास हे सकाळच्या वेळी आपण पाणी घेतलं पाहिजे. दिवसभर प्यायची गरज नाही. क्लीन डेली बॉटल आपण ठेवली पाहिजे यामध्ये, म्हणजेच चिंच, मीठ आणि लिंबाणी घासून क्लीन केली पाहिजे. त्याचप्रमाणे सिंपल रूल काय आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉपरसोबत ॲसिडिक फूड एकत्र करून घ्यायचं नाही आहे. ते कोणतं, तर लिंबू पाणी, ऑरेंज ज्यूस, मोसंबी ज्यूस, आवळा पाणी, दही, ताक, लस्सी, टोमॅटो ज्यूस आणि सूप, व्हिनेगर किंवा कॉपरच्या वाटीमध्ये तुम्ही लोणचं किंवा सॉस, त्याचप्रमाणे कढी, रसम, ह्या गोष्टी अजिबात कॉपरच्या भांड्यामध्ये तयार करायच्या नाहीत किंवा मिक्स करून घ्यायच्या नाही आहेत.